नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मिस्टर कोकणी 100 आपल्या कोकणी मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही चाललो आहे रांजणगावच्या महागणपतीला. आम्ही गेलो होतो त्र्यंबकेश्वरला, नाशिकवरून आता शिर्डीला गेलो. शिर्डीवरून आता चाललो आहे रांजणगावच्या महागणपतीला. आता निघालो आहे, शिर्डीवरून निघून थोडा वेळ झाला आहे. आता आपला त्र्यंबकेश्वरचा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केला आहे, तो पण बघा, बघितला नसेल तर. आणि हा पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आमचे 3 गाड्या आहेत, फोटो काढतोय गाड्यांचा. काय करतोय रे? गाड्यांचा फोटो काढतोय. पेट्रोल टाकण्यासाठी थांबलो होतो, तर आता तिथनंच आपला ब्लॉग चालू करतोय. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपला त्र्यंबकेश्वरचा पण व्हिडिओ बघा. शिर्डीला व्हिडिओ करायला नाही भेटला, तिकडे मोबाईल अलाउड नसल्यामुळे. आता रांजणगावला जातोय. रांजणगावचा व्हिडिओ बघा, त्यासोबत आपला त्र्यंबकेश्वरचा पण व्हिडिओ बघा. तर आता निघतो इथनं, भेटू डायरेक्ट आपण पुढे व्हिडिओमध्ये. मंडळी, आम्ही पोचलो अर्धवट. आता इथे जरा थांबलो आहे, समोर चांगला नजारा भेटला एक, तेव्हा थोडं फोटोशूटसाठी थांबलो आहे. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, एक डॅम आहे कोणतं तरी. त्या डॅमच्या मागे मस्त बॅकग्राऊंडसाठी जरा फोटो वगैरे काढले. आता इथून निघू. ते कसे बसले आहेत बघा. हे आमचा अभि बसला आहे, कंटाळा गाडी चालून जेव्हा सावऱ्या मागं बसून आहे. आपली गाडी इथं आणि ते 2 जण. या दोघांना नाही काय काम. दुपारचे वाजले की ते 1:30-1:45 वाजलेत. 1:45 वाजता फोटोशूट चाललंय भरवूनात. हो, हे बघ आपल्या रायडर बघा, गपचूप पलटी मारलं रायडरने. ए सावऱ्या, समोर बघू शकता मुंडे तुम्ही, असा नजारा दिसतोय मस्त वारे. समोर डॅम आहे. कोणता डॅम आहे माहीत नाही, नावामध्ये काही नाही डॅमला, आम्हाला माहीत नाही कोणतं डॅम आहे. समोरचं एक मंदिर पण दिसतंय कोणतं तरी. ए चला आवरा. ये कोणची पोज आहे? आपला रायडर भाऊ आलेला आहे, पण तिथे थांबला. तो बसलाय. काय चाललंय, काय जायचं का नाही? बाई आमचा प्लॅन आहे जेवणाचा, पण अजून काही जेवणाचा अजून काय पत्ता नाहीये. मुहूर्त लागणार झाले. माणूस आमचा बसला आहे, थांबलाय. तो असा बसलाय की काय सांगू होतं ना, काय नाही काय. बॅग काय पोटाची सोडत नाही, बांधून ठेवलेली. हा काय? तर मंडळी आम्ही आता निघतो इथून. भेटू आपण पुढे. आता जेवायला थांबू म्हणते ते हॉटेलला.
बघतो कोणतं हॉटेल भेटतंय का चांगलं, तिथे जेवायला थांबू. चला तर मग जाऊ पुढे. तर मंडळी आम्ही आता जेवायला थांबलो आहे. 3:30 वाजले. 3:30 वाजता जेवायला थांबलो आहे हॉटेल महाराणापाशी. गाड्या इथे लावलेत, बाहेर आहेत. इथं माझी गाडी चालू आहे, गाडीचं कुलंट चालू आहे, त्यामुळे गाडी चालू ठेवली थोड्या वेळ. कंटिन्यू रनिंग केल्यामुळे गाडी हिट झाली जास्त. कालपासून कंटिन्यू गाडी चालवते, कंटिन्यू. कालचा अख्खा दिवस ती गाडी चालवण्यात गेला. सकाळची 6 तास, त्याच्यानंतर दुपारनंतर परत संध्याकाळी 4 तास गाडी चालवली. त्याच्यानंतर आत्ता परत सकाळपासून शिर्डीपासून आलो आहे. आता चाललो रांजणगावला. रांजणगावला अजून पोचायला किती वेळ लागेल मग एक तर बघू. आता इथे एक खिंड आहेत बोलतात, ती बघायला जातो. तिथून रांजणगावला जातो. बघू किती वेळ लागतो जाईपर्यंत. आता त्याला तर मग आज आता बघू, जातो जेवायला. काय जेवायला मागवले तर आलो आहे आता ते जेवायला. शेट लोक कशी बसली येतं बघा. शेट लोक. एक शेट कुठे गेला? चंगी पिंकी मॅपवाला. मॅप जातो त्याला माग घेऊन बसलं. काय स्पेशल काय मागवतं काय? फक्त मेनू कर हातात घेतलाय. बसण्याची पोज बघ. साहेबांची बसण्याची पोज बघा. फक्त काय काय मागवतंय, काय करतंय. ते हवेनं हलते, थरथरत नाही. अजून तर नाही थरथरते. कुठं दिसतच नाही काय? दिसतोय नाही अंतर दिसत रे. तर म्हणजे आता आम्ही स्टार्टरला पापड मागवलेत. पापड 2 पापड आहेत. आता अजून बाकी मागवले, येईल तेव्हा बघू. स्टार्ट हां 1 2 3 टेस्ट तुम्हाला स्टार्ट एवढं नको तुम्ही थांबा ना. तो का टेस्ट सांगितलेली रे, अक्क पापड नाही खाप सांगितलेलं. धतिंग आता तू सावरे तू आमका हे ठेवा. पापड नाही खाऊची आधी क्वालिटी, तोंडात गेले क्वालिटी. तू खाऊन सांग कसं दिसतंय तू सांग कसं पापड कसं. चांगलं आहे ना, सांग ना असं. तू काय तो पहिला बघतो की मी कसा दिसतो. असे आमचे एक कार्यकर्ते बघ तिकडे वरती. चांगलं आहे पापड. आता आम्ही खातोय, तुम्ही बाहेर जाऊन खावा. कारण आमच्याकडे आज भेटणार नाही. आज भुकेलेले आहेत दिवसभराचे. अंटी बंटी आणि संटी आणि ह्या म्हणती. तर म्हणजे बघा, जीव काय आणि खाणार काय. स्पेशल बिर्याणी मागवली एकट्यासाठी. व्हेज बिर्याणी आहे, सजून दिली मस्त टोमॅटो टाकून. तिकडं काय दिलंय? लिंबू दिलंय, कांदा. हे काय रस्सा आहे. देतील ना, थांब ना.
म्हणून मी तुम्हाला कोणी निघत नाही तिथे एक जण मग नाही नाही थांब त्याच्यात टाक दोन्ही हात एकदम हां का नाही पण बस हलका तर सोडतो मंडळे आम्ही आता इथून निघालो आहे तर आता पुढे इथून 10 का 15 किलोमीटरला ते कुंड आहे त्या कुंडापाशी जातो बघू कसं काय कुंड आहे मला काय माहिती मी काय इथला रहिवासी आहे तुला माहिती आहे ना मी काय रहिवासी आहे काय जेवण वगैरे असलं आमचं सावकाशावर ठेव तुझ्याकडे तर म्हणजे आता आम्ही माऊली कोंडापासून येऊन पोहोचलो रोड जरा खराब होता म्हणून लेट झाला पण मंदिर आहे त्याचं तिथून तर रोडवरनं आलो असतो तू रामकुंड लक्ष्मणकुंड अशी नाव आहेत प्रत्येकाला तर मंडळी आपल्याला समोर दिसतंय श्री क्षेत्र मळगंगा देवस्थान तिकडे समोर पण एक मंदिर आहे बसमध्ये एवढं उडलं होतं ते आपण याला गेलो तेव्हा ना गावाला गेलो तेव्हा तेव्हा आम्हाला आठवलं होतं भाई हा एक पूल आहे इथं ते पुलावरून पलीकडे जायचं आयफोन घेतला वाटणं पोरांना तर हे झाले माहिती का येडी झाली ती येडी काय बोल नाही कुंड आहे मोबाईल काढायची माहिती का खाली बघा ते मासे पकडतात लोक आहेत पाणी पाहिजे पावसाळ्यात लय भारी दिसत असेल इथं हो येतो मधला नाही का पाणी येते कसं एकदम मस्त दिसते बघा म्हणजे इथं खाली पाणी कमी आहे आता पावसातून पूर्ण पाणी भरलेलं असणार आहे पावसातून कसं भारी दिसत असेल श्री क्षेत्र कुंड माऊली मळगंगा देवस्थान निगोज रिसर्च करायला लागेल कुठले मंगळगंगा देवस्थान जे प्रसिद्ध रामकुंड खोली 12.5 ये ना इथं ना पुढे आहे सगळे 12.5 फूट खोल आहे ते 12 फूट डबल आहे रामकुंड काय झालं तुला बुडून काढू का मला
आपलीच व्हिडिओ की आता हे बघतो तिथं थांबल जागेवर ह्या साईडला आहे आता. हे समोर दिसते सीताकुंड 10.5 सीताकुंड. काय विषय काय ह्याला? याचा काय विषय? ते मंडळी त्याच्या पुढे दिसते आपल्याला लक्ष्मण कुंड. ते 20.9 सर्वात जास्त खोली बी हे 20.9 खोली आहे फूट. 20.9 म्हणजे 21 मॅक्स झालंच. सर्वात मोठी कुंड आहे खोल. बघू शकता म्हणजे तुम्ही कशी कुंड आहे. खाली तर काय दिसणार नाही. आणि हा ब्रिज हे समोर आहे हनुमान कुंड. तिकडे जाळी लावली, बंद केली जाळी लावू नये. ती खोली आहे 9.5. समोर बघू शकता म्हणजे तुम्ही शिवकुंड 6.5 सॉरी 5.6 कुंड 6 फूट खोली. तर म्हणजे आत्ता तुम्ही बघितले ते सगळे कुंड होते. पूर्ण सगळं कातळाचा भाग आहे. त्या कातळाच्या भागामध्ये असे कुंड आहेत. 1 2 3 4 आणि ते 5 ही 5 कुंड आहेत. आता इथून वरती जाऊ आपण या ब्रिजवरती जाऊ, छोटे फोटो काढू एकदम आणि मग जाऊ रांजणगावला. अजून आमचं रांजणगावला जायचं आहे. इथे बघा मस्त असं गाई आणि वासरूचं स्टॅच्यू बनवलं आहे. असं मस्त दिसतंय भारी एकदम क्यूट, एकदम ओरिजिनल वाटतं. माझ्या मागच्या साईडला बघू शकता म्हणजे मंदिर आहे, मळगंगा मंदिर. सर्च करावं लागेल. असं मस्त बनवलं आहे पूल आहे फोटोशूटसाठी वगैरे. हे बघा खाली कसं पूर्ण तळं दिसते, पूर्ण लांबलंच आहे, लांबच्या लांब कुंड आहे. हे अचानक भयानक ठरलेला पॉईंट आहे मंडळी. येताना सांगितलं आहे का ना त्या पॉईंटला जाऊन या. इकडं आलो आहे आम्ही, पण एकदम क्लास पॉईंट आहे. समोर पाणी वाहतंय. कसलं क्वालिटी आहे रे. क्वालिटी म्हणजे दिसते बघा कसं खतरनाक आहे. कसलं भारी दिसते बघा. मंदिराचा व्ह्यू कसा दिसतो बघा, एकदम दोन्ही मंदिर दिसतात. हा इथलाच फोटो होता ना रे तो. बाजूला काय सॉरी दर्शनासाठी मंदिरात आलोय. काय काय कोण करतंय? हे दोघं जण गपचूप गपचूप. हे पकड सुरेश. ए काय नाही जा
तर मंडळी आम्ही आता इथून निघतोय कारण का आम्हाला लवकर पुढे जायचं आहे रांजणगावला, लेट होईल त्यासाठी आता इथून आम्ही लवकर निघतोय. हे चला रे लवकर, सर आपत बसतीत येत नाहीत लवकर एक एक. काय बघतो रे, कुठे रे, कुठे आहे तो? चिलम चाललंय बघ हे बघ हे चिल्लम चल ए चल. फायनली रांजणगावला येऊन पोचलो आम्ही. रांजणगाव गणपती. रांजणगावाला गावाला महागणपती नांदला. रांजणगावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. तर मंडळी फायनली आम्ही 6 वाजता पोहोचलोय रांजणगाव मंदिराकडे. निघालो होतो 11 वाजता निघालो शिर्डीवरून. 12 वाजता. आला नसणारच आहे. श्री महागणपती रांजणगाव. देवाच्या ठिकाणी येऊन दर्शन रांगेत चाललोय. देवाचं दर्शन कमी आणि बाकी पहिला येणार नंतर पूर्ण थांबकी 2 मिनिटं. चाललोय दर्शन रांगेत ना आत दर्शन घेण्यासाठी. हवा लागत जरा धुमा लागलाय का. तर मंडळी दर्शन करून आलोय बाहेर. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही त्यामुळे काही फोटो वगैरे काय काढता नाही आला. कसा देऊ शंकराची पिंड आहे. येताना एक फुल घेऊन आलोय गणपतीच्या इथला ठेवायला. काय करू सगळ्यांना इथे बघा एक बोर्ड लावलंय
श्री अष्टविनायक दर्शन. अष्टविनायक असं करायचे. sequence आहे तुम्हाला पट्टा दिसतो हा त्याच्या माझं गाव आहे. पिवळं हे हा पट्टा वाईट हा आमचा मयूर त्याचं गाव दाखवतोय कुठं येतो. मयूर कुठं आहे गाव तुझं? हा तिथं माझं गाव आहे. पुढे गेलं चालेल. पाली म्हणून आहे. पालीच्या इथं गाव आहे. पालीच्या इथं पालीच्या पुढे पण येते आणि पालीपासून मला कुंड आहे. थोडं पाणी कुंड आहे ते. चौला म्हणून इकडून गेले बाहेर. तर मंडळी दर्शन वगैरे चालू आहे. आता आम्ही चाललोय बाहेर आहे. सुवासच वाटला पक्की समजला. मंडळी आमचं दर्शन वगैरे झालं आहे. आता आम्ही निघतोय घरी जायला. तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा आवडला ते पण सांगा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.